मंडळींनो, थकवा, अशक्तपणाने गळून गेल्यासारखं वाटणं हे शब्द तुमच्याही रोजच्या जगण्याचा भाग बनलेला आहे का? कितीही महागड्या गोळ्या औषध घेतली तरी काही दिवसात परत एरे माझ्या मागल्या होत असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करायला तुम्हाला 2 सेकंद लागणार नाही, पण माझे मनबळ वाढेल आणि व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडेल, म्हणून लाईक पण करून द्या. मंडळींनो, आज मी तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातल्याच काही साध्या गोष्टी वापरून तयार होणारी एक जादुई चटणी सांगणार आहे, जी खाल्ल्यानंतर तुम्ही धावलात तरी दमणार नाही. मंडळींनो, खजूर तर आपण सर्वांनी खाल्लेच आहेत किंवा ऐकले आहेत, पण जर तुम्ही या खजुरामध्ये 3-4 घरगुती गोष्टी मिळवल्या ज्या मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि सकाळी तुमच्या पोळी सोबत किंवा भाकरी सोबत खाल्ल्या तर हे तुमच्या शरीराला इतकी ऊर्जा आणि स्फूर्ती देईल की तुम्ही धावपळ करूनही तुम्हाला थकवा जाणवणार नाही. तुमच्या हाडांना ही चटणी जी तुम्ही पोळीला लावून खाल मजबूत बनवेल, शरीरात रक्त वाढवण्याची प्रक्रिया वेगवान करेल, ज्यामुळे काही दिवसातच तुमचा चेहरा लालसर आणि चमकदार होईल. आणि सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे लहान मुलापासून ते तरुण, वृद्ध, महिला सर्वजण याचे सेवन करू शकतात. सर्वांसाठी हे अतिशय फायदेशीर आहे आणि हे सर्व साहित्य तुमच्या जवळच्या किराणा दुकानात सहज उपलब्ध होईल. मंडळींनो, अनेकदा लोक अशक्तपणा आणि थकव्यासाठी भरपूर मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या किंवा सप्लिमेंट घेत असतात, पण खरे सांगायचे तर त्याचा काही विशेष फरक पडत नाही. काही दिवस बरं वाटतं आणि त्यानंतर पुन्हा परिस्थिती तशीच होते. पण आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला फक्त एकदा बनवून ठेवायचा आहे. तुम्ही रोज ताजा पण बनवू शकता. सकाळी तुम्ही ज्या 2 पोळी खातात त्यासोबत किंवा अर्धा किंवा 1 ग्लास दुधासोबत तुम्हाला याचे सेवन करायचे आहे. याचे इतके जबरदस्त परिणाम तुम्हाला दिसतील की तुम्ही कमेंट मध्ये येऊन मला सांगाल की तुम्ही किती भन्नाट गोष्ट सांगितली. तर मित्रांनो, जास्त वेळ न घालता मी थेट तुम्हाला त्या गोष्टीकडे घेऊन जाते ज्या आपल्याला यात मिसळायचे आहेत आणि ते कसे बनवून सेवन करावे हे सांगते. साहित्य आणि त्याचे फायदे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे खजूर. तुम्हाला साधारण 4 खजूर घ्यायचे आहेत. यात नैसर्गिक साखर असते जी शरीराला त्वरित ऊर्जा देण्याचे काम करते. आपण म्हणतो ना, इकडून खाल्लं आणि तिकडून एनर्जी मिळाली, अगदी तसंच काम खजूर करतं. यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. पोटॅशियम उत्तम प्रमाणात पाहायला मिळतं. मॅग्नेशियम असतं जे आपल्या शरीराची ताकद वाढवण्याचे काम करतं. त्याचबरोबर खजूर आपली पचन क्षमता सुधारण्याचे काम करतात. दुसरी तुम्हाला गोष्ट घ्यायची आहे अनारदाण्याची पावडर, म्हणजे की डाळिंबच्या दाण्याची पावडर. लोक साधारणपणे पचनसाठी अनारदाना खातात, त्यामुळे कित्येक मुखवासामध्ये पण अनारदाना पावडर टाकली जाते, कारण की ती पचनशक्ती सुधारवते आणि त्याची चवही छान असते. पण हे एक अतिशय उत्तम अँटीऑक्सिडंट आहे. यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यातील सर्व घटक प्लांट बेस्ड असतात, जे सहज पचतात आणि शरीराला उत्तमरित्या लागू पडतात. साधारण अर्धा चमचा अनारदाना पावडर तुम्हाला या मिश्रणामध्ये घ्यायची आहे. तिसरी गोष्ट आहे जर्दाळू. हे एक फळ आहे आणि तुम्हाला हे सुक्या स्वरूपातच घ्यायचे आहे आणि हे सुक्या वेळामध्ये मोडले जाते. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असते, फायबर असते. जर्दाळूमध्ये पोटॅशियम चांगल्या प्रमाणात पाहायला मिळतं. हे एक उत्तम अँटीऑक्सिडंट आहे जे तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. याशिवाय हे तुमचे डोळे निरोगी ठेवण्यास काम करते. तुमची पचनशक्ती सुधारवण्याचे काम जर्दाळू करते. हे खाल्ल्यानंतरही शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. तर साधारणपणे 2 सुके जर्दाळू तुम्हाला या नैसर्गिक मिश्रणामध्ये घ्यायचे आहे. तिसरी गोष्ट आहे पांढरे तीळ. आपण याला कॅल्शियमचा खजिना म्हणतो. होय, मी पांढऱ्या तिळाबद्दल बोलत आहे. पांढऱ्या तिळात भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम असतं. तीळ खाल्ल्याने तुमच्या शरीरात रक्त तयार होण्याची प्रक्रिया वेगवान होते, म्हणजे बोन मेरोचे स्टिम्युलेशन वाढते. यासाठी तर हे अतिशय उत्तम मानले जाते. आणि तसेही आपल्या मोठ्या हाडांमध्ये बोन मेरो असतो, तिथेच रक्ताचे घटक तयार होतात. साधारण अर्धा चमचा पांढरे तीळ तुम्हाला या मिश्रणामध्ये घ्यायचे आहे. चौथी गोष्ट आहे भोपळ्याच्या बिया. आपल्या मिश्रणात पुढची गोष्ट आहे भोपळ्याच्या बिया. यात झिंक, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. हे एक अँटीऑक्सिडंट आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते.
शरीरातील सूज कमी करते आणि चवही वाढवते. भोपळ्याच्या बिया जेव्हा आपण नियमित घेतो तेव्हा त्या स्नायूंसाठी, मज्जातंतूसाठी खूप चांगले काम करतात. मसल टोन वाढवतात, स्नायूचे अंकुंचन सुधारण्याचे काम करतात. जेव्हा शरीराला हे सर्व घटक मिळतात तेव्हा ते दीर्घकाळपर्यंत तुमची मर्क्युलर सिस्टम अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. साधारण 1 चमचा भोपळ्याच्या बिया तुम्हाला या मिश्रणात घ्यायच्या आहेत. सुंठ पावडर. 5वी गोष्ट आहे सुंठ पावडर. मंडळींनो, आता अगदी थोड्या प्रमाणात शेवटी गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे जी या सर्व गोष्टीच्या शरीरात शोषण वाढवण्यासाठी काम करते आणि याशिवाय हे एक चांगले अँटीऑक्सिडंट देखील आहे. तुम्हाला साधारण 2 चिमूटभर सूंठ घ्यायची आहे. सूंठ म्हणजे वाळलेल्या आल्याची पावडर, अद्रकची पावडर. यामध्ये जंजीर असते जो एक अतिशय महत्वाचा घटक आहे. हे एक अँटीऑक्सिडंट आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम करते, शरीरातील सूज कमी करते आणि चवही वाढवते. ताकदाची चटणी कशी बनवावी? मंडळींनो, या सर्व गोष्टी आपल्याला या आपल्या मिश्रणात घ्यायच्या आहेत. आता पाहूया हे कसे बनवायचे. हे बनवण्यासाठी तुम्हाला फक्त सुंठ पावडर बाजूला ठेवून बाकी सर्व सांगितलेले साहित्य दररोज रात्री साधारण अर्धा कप पाण्यात भिजत ठेवायचे आहे. लक्षात ठेवा, जास्त पाणी घेऊ नका कारण की आपल्याला हे उकळवायचे नाहीये. आपल्याला दुसऱ्या दिवशी याची पेस्ट बनवायची आहे. खजूरच्या बिया काढून टाका आणि सर्व साहित्य अर्धा कप पाण्यात भिजत घाला. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमच्या घरातील छोटे मिक्सर किंवा जोही मिक्सर उपलब्ध असेल, जेव्हा तुम्ही हे मिक्सर मध्ये फिरवायला घ्याल तेव्हा 2 चिमूटभर सूप पावडर टाकायची आहे आणि एक घट्ट पेस्ट चटणी बनवून घ्या. जर तुम्हाला पेस्ट थोडी पातळ हवी असेल तर तुम्ही त्याच्यात थोडेसे पाणी घालू शकता, अन्यथा त्याची गरज नाही. अशा प्रकारे तुम्ही हे रोज ताजे बनवून खाऊ शकता किंवा एकत्र 3 दिवसासाठी बनवून फ्रीज मध्ये स्टोर करून ठेवू शकता. पण 3 दिवसापेक्षा जास्त दिवसासाठी बनवू नका. जेव्हा तुम्ही ही चटणी 3 दिवसासाठी बनवणार असाल तेव्हा मी वर सांगितलेले साहित्याचे प्रमाण तिप्पट म्हणजे की 3 पट करा. याचे सेवन कसे करावे? मंडळींनो, आता पाहूया याचे सेवन कसे करावे. जेव्हा तुम्ही चटणी किंवा पेस्ट बनवाल तेव्हा सकाळी तुम्ही ज्या पोळ्या भाकरी खाता त्यासोबत तुम्हाला ही चटणी खायची आहे. जशी आपण चटणी खातो किंवा पोळीवर जेम लावून खातो तशीच ही पेस्ट पोळीवर पसरवून घ्या आणि खा. यासोबत जर तुम्ही अर्धा ग्लास दूध प्याल तर ते आणखीच उत्तम काम करेल. कारण दुधामध्ये कॅल्शियम तर आहेच, पण दुधासोबत म्हणजेच हेल्दी फॅट सोबत जेव्हा या सर्व गोष्टी मिळतात तेव्हा त्याचे शरीरात शोषण अधिक चांगल्या प्रकारे होते. तुम्हाला याचे त्वरित परिणाम दिसतील. म्हणजे पहिल्या दिवशी सकाळी तुम्ही हे घ्याल आणि संध्याकाळपर्यंत तुमच्या शरीरात एक वेगळी स्फूर्ती आणि ऊर्जा जाणवेल. 3 ते 4 दिवसात याचे अतिशय उत्तम निकाल मिळायला सुरुवात होते. किती दिवस घेऊ शकतो हा प्रश्न येऊ शकतो. बघा, ही अतिशय नैसर्गिक गोष्ट आहे. तुम्ही किती दिवस हे खाऊ शकता? 1 महिना, 2 महिना, 2.5 महिने, 30 दिवस, 40 दिवस, 50 दिवस, कितीही दिवस तुम्ही आनंदाने याचे सेवन करू शकता. कोणी काळजी घेतली पाहिजे? काही लोकांनी याच्या सेवन सोबत थोडी काळजी घेतली पाहिजे. मधुमेह, ज्या लोकांना शुगरचा त्रास आहे त्यांनी खजुराचे प्रमाण कमी ठेवावे. ते फक्त 1 खजूर घेऊ शकता कारण खजूरमध्ये थोडी साखर असते ज्यामुळे त्यांना त्रास होऊ शकतो. किडनीचे आजार, ज्या लोकांना आधीच किडनीचा आजार आहे त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय हे घेऊ नये कारण यात पोटॅशियम आहे आणि किडनीच्या रुग्णांना पोटॅशियम आहार वर्ज्य असतो. गर्भवती महिला, तसे पाहिले तर गर्भवती महिलांसाठी यात काही नुकसानकारक नाही, पण तरीही त्यांनी आपल्या डॉक्टरला विचारून नंतरच याचे सेवन केले पाहिजे. कमजोर पचन, ज्या लोकांची पचनशक्ती खूप कमजोर आहे, खराब आहे, त्यांनी हे थोड्या प्रमाणात घ्यायचे कारण यामुळे पोट फुगण्याची समस्या थोडी वाढू शकते. जर तुम्हाला यातील कोणत्याही घटकाची एलर्जी असेल तर तो घटक यातून वगळा. बाकी सर्वजण याचे अतिशय सहज सेवन करू शकता. लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांसाठी ही एक अतिशय उत्तम गोष्ट आहे. मंडळींनो, तुम्हाला ही घरगुती गोष्टीपासून इन्स्टंट एनर्जी हवी असेल आणि तुम्हाला वाटत असेल की कोणत्याही मल्टीव्हिटॅमिन्स किंवा ताकदी कॅप्सूलची गरज पडू नये तर तुम्ही नक्कीच या चटणीचे सेवन केले पाहिजे. ही घरात बनलेली अशी चटणी आहे जी तुम्हाला त्वरित ऊर्जा प्रदान करते. मंडळींनो, हा होता आजचा व्हिडिओ. मंडळींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.